500, सुरेश पाटील 5000, चंद्रशेखर मोकल 5000, प्रफुल्ल खारपडे 2000, निकिता नारंगीकर 1000, नीलम चेतन चौलकर 1000, स्वामी भक्त 2000, गणेश चिरनेरकर 500, भास्कर मोकल 10000, गणेश मात्रे 2000, अरुण ठाकूर 2000, समाधान ठाकूर 1500, संतोष ठाकूर 5500, समुद्रा मात्रे 500, सविता केनी 2000, क्रांती जोशी 3000, जयश्री चिर्रेकर 2000, गुरुनाथ गायकर 2000, एस गायकर 1000, सौरव नारंगीकर 2000, योगानंद मात्रे 1000, जयेश खारपडे 1000, समीर डुंगीकर 1000, अमित नारंगीकर 1000, वसंत मात्रे 1500, राम चौलकर 500, राजू परदेशी 7000, वनिता चंद्रकांत गोंदी 4000, अरुण पाटील 2000, प्रदीप पाटील 2000, चंद्रकांत बैकर 500, विनोद पाटील 2500, बालकृष्ण गोंदी 1000, प्रीतम मात्रे 5000, चंदन कडू 1000, हरिदास परदेशी 2000, योगेश खारपाटील 5000, राजेश पाटील 2000, प्रसाद गंपूशेठ पाटील 5000, प्रताप पाटील 1000, राहुल भोईर 1000, योगेश पाटील 1000, संजय मोकळ 1000, अनिल जोशी 1000, यशोदा कातकरी 1000, निखिल अर्जुन पोपेरकर 1000, नवनीत नारंगीकर 3000. हॅलो पंच 11:33 पहिला बॉल पडलाय. माजी क्रिकेटपटू जगदीश नारंगीकर यांच्याकडनं 500 रुपये. तत्पूर्वी आपण सन्मान घेऊया पुन्हा एकदा. चिरनेरचे लोकनियुक्त सरपंच भास्करचंद मोकळ साहेबांचे सुपुत्र प्रसाद मोकळ यांचं स्वागत केलं जाईल. मी विनंती करेन प्रसाद मोकळ यांना आपण यायचं आहे. मी रवींद्र भगत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रसाद मोकळ यांचं स्वागत करायचं आहे. हॅलो प्रसाद मोकल विद्यमान सरपंच चिरनेर भास्करशेठ मोकल साहेबांचे सुपुत्र यांचे यथोचित मान सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक असणारे एक रवींद्र भगत यांच्या शुभ हस्ते मान सन्मान. ओर टू श्रेयस सर. धन्यवाद राजेंद्र भगत सर. सर्व देणगीदारांचे पुन्हा एकदा या स्वर्गीय बाजीरावांना वर्धिष्य स्मृती तिरंगा चषक चिरनेर बम 2024 वतीनं सहर्ष स्वागत करतोय. विश्वेश पाटील पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चलतोय मैदानाकडे. यावेळेस बॅक टू बॅक आपल्या बॅट मधून साहिल येतोय तिसरा. साहिलच्या बॅट मधून येतोय तिसरा चौकार. मॅडी. यावेळेस चिरनेरच्या खेळाडूंना सुवर्ण संधी. सलग्न 3 षटकार म्हणजे षटकारांची जर हॅट्रिक लगावली ना तर अमित चिरनेरकर यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हे मित्रांनो चिरनेरवर असलेलं प्रेम अमित यांचं. यावेळेस पुढचा चेंडू स्वतः फॉलो थ्रो मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता साहिल चव्हाण यानं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मित्र म्हणून गोलंदाजानं अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण करणं खूप कठीण असतोय. मागच्या सामन्याचं जर आपण विश्लेषण करायचं झालं ना सुनील सर तर क्रिकेट हा सांघिक खेळ काय ना याचं मूर्तिमंत उदाहरण पाहिलं. त्यावेळेस पुढचा चेंडू अगदी नजाकत फक्त चेंडूला दिशा दाखवली. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषा बाहेर चौकार. वदारला जातोय संघ पोहोचला जातोय 16च्या घरात. त्यामध्ये 4 चौकारांचा समाविष्ट आहे. शेवटचा चेंडू अगदी फलंदाज स्वतःवर नाराज आहे कारण त्याला कुठेतरी वाटलं होतं आपल्या रडार मधला चेंडू होता परंतु शॉट सिलेक्शन चुकलं जातो. यावेळेस चेंडू जातोय निर्धाव. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात येतोय प्रगतीपथावर. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 16च्या घरात.
थँक्यू मॅडी. उत्कृष्ट झुंज पण राजांची पाहतोय. नव्हते संविधान नव्हते काय ते तरी सुखात नांदत होती प्रजा, कारण राज्य करत होता माझा राजा. अशा राजांना त्रिवार 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 मानवंदना देऊन पुन्हा एकदा बोलतोय. आजच्या दिवसातील हा चौथा सकाळी सामना आहे, जिथे सामना रंगला जातोय. तारा बना चिरनेर यजमान चिरनेरा. या मैदानाची खूप माहिती या खेळाडूंना आहे, परंतु आज यजमान चिरनेर आपला दादागिरी या मैदानावर स्पष्ट करेल का? पहिल्या षटक घेऊन आला तो प्रगतीपथावर ताराकडून स्वस्तिक. मात्र 16 धावसंख्या खर्च केल्यात, कोणतेही विकेट संपादित केली नाहीये. दुसरं षटक घेऊन आलाय उत्तम जोशी. पहिला चेंडू असं साईशनं जर रिव्हर्स ट्यूब जर षटकार मारला तर सन्मान्य व्यासपीठावरील मुख्य आयोजक अलंकारजी परदेशी साहेब याच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक. परंतु दशरथ पाटील सरांच्या भाषेत सांगायचं झालं ना अलंकार सर, जर दशरथ पाटील सरांच्या भाषेत सांगायचं झालं ना तर रिव्हर्सचा फटका म्हणजे येड झावा फटका. लगे तो आबाद नाही तो बरबाद. या वेळेस सेन्सिबल केला धोक्याची घंटा. जर डायरेक्ट हिट झाला असता तर ज्याच्या बॅटमधून 4 चौकार पाहायला मिळाले तो फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाला असता, परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. या एकेरी धावसंख्येनं धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय 17च्या घरात. विषय चढला होता सुनील वर्तक सर की सांघिक खेळ क्रिकेट का आहे, कारण गोलंदाजीच्या जोरावर दीप पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जरूर ठरला, परंतु धावसंख्या चेस करत असताना अगदी फासपूस झाल्या होत्या. निनादचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं त्याच्यामध्ये. तदनंतर यश भोपीची एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. तदनंतर फिनिशिंग शॉट जितेश बोरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. म्हणून क्रिकेट हा फक्त एकाचा खेळ नसून सांघिक खेळ आहे हे अगदी स्पष्ट झालं. यावेळेस साहिल च्या बॅटमधून येतोय पुन्हा एक दर्जेदार चौकार. करतोय, परंतु बक्षीस लावायचे असले ना तर साहिलला लावा ना. तो अगदी लेफ्टी फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. येड झावा फटकाला बक्षीस लावलेला कधी बी चांगला. नक्कीच. तसे आमच्या गावातील विद्यमान सरपंच दीपक दादा भोयर करतात. शेवटच्या चेंडूला 1 धावसंख्या घेतली तर रोख रक्कम 500 लावतात, कारण त्यांना ठाऊक आहे विकेट महत्वाचे. यावेळेस समोरच्याचा फलंदाजी पाहून आपले सुद्धा रंग बदलताना साहिल पाहायला मिळतोय. त्यांनी सुद्धा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला. त्यांनी जरी लगावला तरी रोख रक्कम 1000 रुपये. परंतु यावेळेस ना नावासाठी ना पैशासाठी फक्त खेळतात ते चिरनेर वासिया, आपल्या चिरनेर गावासाठी, आपल्या चिरनेरच्या अस्मितेसाठी. वेळेस पुन्हा एकदा पुढचा चेंडू. अपीलमध्ये आपण उत्साह जास्त पाहतोय, आत्मविश्वास कमी आहे. चेंडू जातोय निर्धाव. उत्तम जोशी एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 15 ते 18 पावलांचा रणअप आहे. 5 चेंडू फेकलेत, फक्त 5 धावसंख्या खर्च केली. आणि निर्णायक शेवटचा चेंडू. यावेळेस लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड बनचं आव्हान तर घोषित करतात. अतिरिक्त 1 धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय 22च्या घरात. पंचांचा निर्णय अवांतर आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. या स्पर्धेला खोपटेगावचे लोकनियुक्त सरपंच विशाखाताई ठाकूर यांचे यजमान प्रशांत ठाकूर यांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक तिरंगा ट्रॉफीच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सर्व उपस्थित मान्यवरांचे पुन्हा एकदा या नाईट रजनीच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता. हवेमध्ये झेल. यष्टीरक्षक येतोय, झेल खाली करणार नाही चुकी. पकडला जातोय झेल. संपुष्टात येतोय साहिल. या फलंदाजाचा खेळ.
आणखीन मोलाचा हातभार लावेल याच्यामध्ये तिल मात्र शंका नसेल. वन डाऊनसाठी नवीन फलंदाज येतोय चिरनेर या टीमचा ट्रम्प खेळाडू विवेक हातनोळकर. काही दिवसापूर्वी मालिका वीरामध्ये ज्यानं सायकल म्हणून पटकावली तो हा फलंदाज, ज्याच्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओ सध्याच्या या घडीला अतिशय चर्चेमध्ये आहेत, असा हा चिरनेरचा अष्टपैलू खेळाडू विवेक हातनोळकर येतोय मैदानामध्ये. 12 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती 22 स्थगित आपल्याला पाहायला मिळतात. परिणामी एक महत्वाची विकेट पहिला शिलेदार बुर्जावरून ढासळला गेलाय साहिलच्या स्वरूपात. तिसरं षटक पुन्हा एकदा सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय स्वस्तिक मात्रे. पहिला चेंडू पॅडला दळला जातोय साईश नारंगीकर याच्या. साईशच्या बॅटला आज सूर गवसताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्याच्या बॅटमधून खरं तर चिरनेर वासियांना मोठ्या फटक्यांची अपेक्षा असते, परंतु आज त्याच्या बॅटला सूर गवसताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पहिला चेंडू जातोय निर्धाव. पहिलं षटक स्वस्तिकनं हाताळलं होतं. 16 धावसंख्या खर्च केल्या होत्या, तरी सुद्धा आपल्या गोलंदाजावर विश्वास दाखवला होता. पुढचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं टोलवला जातोय. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, पकडला जातोय. त्या ठिकाणी झेल संपुष्टात येतोय साईश नारंगीकर यांचा खेळ. थँक्यू मॅडी. नक्कीच वर्तक सर, आम्ही सांगत असतो की मोठी माणसं अशी म्हणतात की जन्माला आल्यानंतर पंढरपूरची एकदा तरी वारी करावी, परंतु आम्ही म्हणत असतो की जिवंतपणी जर स्वर्ग पाहायचं असेल ना तर एकदा तरी रायगडची सवारी करावी. जिवंतपणी स्वर्ग आणि त्या स्वर्गातील हवा काय आहे ना ती अनुभवाला त्या ठिकाणी मिळत असते. यावेळेस नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये ऋषी नारंगीकर. कोण विसरणाऱ्या फलंदाजाची फलंदाजी. उरण प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यामध्ये एक पहिल्याच मॅचमध्ये ज्या फलंदाजांना मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता आपल्या फलंदाजीच्या जोरावर, तोच ऋषी नारंगीकर येतोय मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू टोलवला जातोय. एक धावसंख्येनं वैयक्तिक स्वतःचं खातं ओपन करतोय, तर संघ पोहोचला जातोय 2 बाद 23च्या घरात. ऋषी यांनी सुद्धा जरी रिव्हर्स स्वीप षटकार मारला तर अलंकार दादा यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस ऋषीच्या बॅट मधून, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक फंबल होतोय. असं म्हटलं जातोय की कॅचेस विन द मॅचेस, परंतु यावेळेस त्या क्षेत्ररक्षकाने जीवनदान कोणाला दिलंय तर चिरनेर टेनिस क्रिकेट पटलावरील हा अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू विवेक हातनोळकर सारख्या एक मातब्बर फलंदाजाला जीवनदान दिलंय. अगदी या जीवनदानाचं संधीचा फायदा किती उचलणार हा विवेक ते आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. कारण असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये सोन्यासारखी संधी ही शोधत बसू नका, तर आलेल्या संधीचं सोनं करा मित्रांनो. यावेळेस धावसंख्या धावपटलावरती 2 धावसंख्येच्या सहाय्याने आपण पाहतोय 25च्या घरात संत गतीनं चालू असलेला सामना आपण पाहतोय. कारण पहिल्या षटकामध्ये 4 चौकार लगावले होते, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 चौकार, तदनंतर एकही मोठा फटका अजूनपर्यंत चिरनेर वासियांना यजमान चिरनेरला मारून दिला नाहीये तारा टीमनं. यावेळेस ऋषीच्या बॅटमधून पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेनं त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव बघता बघता चित्याच्या चपलाईनं दुसरी धाव संख्या सुद्धा पळून काढली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. विवेक आणि ऋषी या विवेक आणि ऋषी या 2 फलंदाजांमध्ये या 2 धावसंख्येच्या सायनं संघ पोहोचला जातोय 27च्या घरात. तारा टीम तारा गाव जर आपण पाहायला गेलात तर कर्नाला किल्ल्याच्या बाजूला सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला हा गाव आहे मित्रांनो. यावेळेस विवेकच्या बॅटमधून पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. चेंडू जातोय त्याच ठिकाणी, जवळपास तिसरा चेंडू तिसरा फटका त्याच दिशेनं ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस एकेरी धावसंख्येवर विवेक याला समाधान मानावं लागतोय. या 1 धावसंख्येनं संघ पोहोचला जातोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28च्या घरात लॉस ऑफ 2 विकेट्स.
पंदेवे गावचे माजी उपसरपंच काँग्रेस नेते ॲडव्होकेट अविनाश ठाकूर साहेबांचं शुभागमन होतं आहे. मी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. पांदेव गावचे माजी उपसरपंच ॲडव्होकेट अविनाश ठाकूर साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. उपस्थित त्याचबरोबर येणाऱ्या सर्व मान्यवरांचं हिंदू संस्कृतीमध्ये आलेला पाहुणा देवासमान असतोय म्हणूनच आपल्या दरवाजाच्या दारकशीवर सुद्धा लावलेला असतोय सुस्वागतम. आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य मान सन्मान करणं ही आपली हिंदू संस्कृती म्हटली जाते. तीच हिंदू संस्कृती आज या तिरंगा चषक चिरनेर भोम 2024च्या माध्यमातून या ठिकाणी जपली जाते. चौथं षटक घेऊन आलाय नवीन गोलंदाज राकेश मात्रे. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट स्लॉक कव्हरच्या दिशेनं जातोय. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय. जेव्हा विवेक अतनोलकरनं काही दिवसापूर्वी मालिकावीर म्हणून सायकल घेतली होती, आज त्या विवेक अतनोलकरला या मैदानावर स्तब्ध उभा ठेवलाय मित्र म्हणून या गोलंदाज ताराच्या टीमच्या गोलंदाजानं. कारण अजूनपर्यंत एकही मोठा फटका विवेकच्या बॅटमधून पाहायला मिळत नाहीये. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिड ऑफच्या ठिकाणी फंबल होतोय. ऋषी नारंगीकर कदाचित तंबूच्या आश्रयाला आला असता, परंतु झेल होतोय जमिनीला दान. मिळाला जातोय ऋषी याला जीवनदान. या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या वधारली जाते. संघ पोहोचला जातोय 31च्या आघारात. राकेश मात्रे पहिला चेंडू 1 धावसंख्या, दुसरा चेंडू दुहेरी धावसंख्या. मी उल्लेख केला मनीष दादा की पहिलं षटक सोडल्यानंतर अजूनपर्यंत मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. जणू काही चिरनेरच्या फलंदाजांची बॅट ही पकडून ठेवली आहे ताराच्या गोलंदाजानं. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय, परंतु आज नशिबाचे हे तारे उलट्या दिशेनं वाहताना आपल्याला पाहायला मिळतात. विवेकच्या किंबहुना ऋषीच्या सुद्धा. एकेरी धावसंख्येनं धावफलक पुन्हा एकदा वधारला जातोय. संघ पोहोचला जातोय 3.2 म्हणजे 32च्या आघारामध्ये. लॉस ऑफ 2 विकेट्स. निर्णायक अजूनपर्यंत 3 चेंडू चौथ्या षटकातील शिल्लक आहेत. अगदी यजमान टीमच्या मैदानावर येऊन आपली दादागिरी स्पष्ट करणं ही सुद्धा एक कौतुकास्पद गोष्ट आहे तारा टीमची. यावेळेस हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या ठिकाणी. एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय. विवेक अतनोलकर स्वतःवर आज नाराज आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काय 1 आणि 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून प्रत्येक षटकामागे आपल्या चिरनेर वासियांना अपेक्षित असतील, परंतु आज ती अपेक्षा भंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासाठी अगदी तारा टीमच्या समर्थकांना आपल्या गोलंदाजांसाठी कौतुकाची ताप म्हणून टाळ्या वाजवल्या ना तरी वावगं ठरणार नाही. 5वा चेंडू. वेळेस लाऊडली अपील केली जाते. अपीलमध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी आहे. पुन्हा एकदा 5वा चेंडू निर्धाव फेकला जातोय. सुरेख गोलंदाजी. पहिलं षटक सोडल्यानंतर जणू काय 3 षटक गोल्डन षटक फेकले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण चिरनेरच्या फलंदाजांना ज्या चिरनेर टीमला मोठमोठ्या धावसंख्या उभारण्यासाठी ओळखली जाते, आज हीच का ती चिरनेरची टीम जी धावसंख्या उभारण्यासाठी थोडीफार पडझड त्या टीमची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू बघता ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सीमा रेषा बाहेर. बऱ्याच चौथीनंतर आलेला हा ऋषी नारंगीकरच्या बॅटमधून दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. यावेळेस नक्कीच आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं पुन्हा एकदा आदरातिथ्य मान सन्मान केलं जाईल. कारण वर्तक सर असं म्हटलं जातोय भुके इतकं खाणं याला प्रकृती म्हटलं जातं, भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हटलं जातोय. परंतु समोरच्याची भूक पाहून आपल्या ताटातून एक भाकर समोरच्याला देणं ही चिरनेरवासियांची संस्कृती म्हटली जाते. आज याच चिरनेरची संस्कृती त्यांच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य मान सन्मान या ठिकाणी केलं जातोय. यावेळेस निर्णायक शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, परंतु शेवटचं षटक हाताळण्यासाठी तारा टीमकडून येतोय मयूर जाधव. जवळजवळ 4 षटक म्हणजे 24 चेंडूचा पहिल्या पूर्वार्धातील खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती आहे 37च्या घरामध्ये. लॉस ऑफ 2 विकेट्स. मयूर जाधव पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट.
परंतु यावेळेस फलंदाजाला इजा करणारा चेंडू होता. क्वालिफाईड पंचांकडून नोचा इशारा आणि त्या नोवर चढवलेला हा हल्ला विवेक हातनोलकरच्या बॅट मधून येतोय. दर्जेदार प्रेक्षणीय षटकार. फ्री हिटचा चेंडू होता. यावेळेस नशिबाचा पुन्हा एकदा विवेकच्या बॅट मधून येतोय नशिबाचा चौकार. यावेळेस विवेक हातनोलकरच्या बॅट मधून अगदी ज्या आपल्या टीमला अपेक्षित केली होती ती खेळी मैदानामध्ये सादर करताना पाहायला मिळतोय. नाव आहे विवेक हातनोलकर, काम आहे गोलंदाजांच्या चिंदड्या उडवणं. छक्का. अविनाश ठाकूर माजी उपसरपंच यांच्याकडनं 500 रुपये. एस या 6 धावसंख्येच्या साहाय्याने अर्धशतक ओलांडलं जातोय. 56 धावसंख्या धावपटलावरती स्वर्गीय बाजीरावांना परदेशी महागणपती चिरणेर या टीमच्या लगावल्या जातात. निर्णायक अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 56 धावसंख्या धावपटलावरती लगावल्या गेल्यात. आणखी 2 चेंडूमध्ये किती धावसंख्या उभारणार? विवेक हातनोलकर ऑन स्ट्राईक आहे. षटकार हॅट्रिकसाठी मनोज ठाकूर यांच्याकडनं 2000 रुपयाचे पारितोषिक. एस हा आहे मित्रांनो चिरोनेर वासियांचा विवेक हातनोलकरवर असलेलं प्रेम. अगदी विवेक हातनोलकरसाठी नव्हे तर त्याच्या खेळाडूसाठी, त्याच्या परफॉर्मन्ससाठी ही बक्षिसांची खैरात आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. चेंडू पॅडला अदलला जातोय. ज्या वेगाची अपेक्षा करत होता ना विवेक, ती अपेक्षा भंग होताना पाहायला मिळतोय. थोडाफार गोलंदाजानं शक्तीपेक्षा ताकदीपेक्षा अगदी युक्तीचा वापर केलाय. स्लोवर चेंडू फेकलाय. चेंडू जातोय निर्धाव. निर्णायक शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या धावपटलावरती स्थगित आपण पाहतोय 56च्या घरात. यावेळेस मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न बराच काळ चेंडूमध्ये स्वतः यष्टी रक्षक येतोय. चेंडू मागे पकडला जातोय. झेड संपुष्टात येतोय. शेवटच्या चेंडूवर 56 धावसंख्या उभारल्यात. पहिल्या पूर्वार्धामध्ये 30 चेंडू फेस करत असताना महागणपती चिरणेर टीमनं 57 धावसंख्येचं एक आव्हान ठेवलंय. ते 11 स्टार तारा या टीम समोर. हॅलो. तत्पूर्वी विनंतीचा पहिला पुकार नूर 11 आवरे, विपक्ष मैत्री मिलिंद स्पोर्ट डाक्टरजी. पाहुण्यांचा आपण आदर सन्मान घेऊया. या स्पर्धेला साराभातप्रमाणे ज्यांचं सहकार्य होत असतं असे काँग्रेस पक्षाचे एक युवा नेते, माजी उपसरपंच म्हणून ज्यानं कार्यकार पार पडत असताना आपल्या गावाचा विकास हा माझा ध्यास या उक्तीप्रमाणे ज्यानं काम केलं आहे, ज्यानं सनद घेतली, ॲडव्होकेट अनेकांना न्याय देण्याचं काम केलं आहे,
ते सन्माननीय अविनाश ठाकूर साहेबांचं स्वागत. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावर येण्याची कृपा करायची आहे. मी अलंकारजी परदेशी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अविनाश ठाकूर यांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. अविनाशजी ठाकूर माजी उपसरपंच तथा ॲडव्होकेट त्यांचं स्वागत समारंभ या स्पर्धेतील मुख्य आयोजक असणारे सन्माननीय अलंकारजी परदेशी यांच्याकडनं मायेचं उबदार वस्त्र, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन स्वागत होतं आहे. त्याप्रमाणे या स्पर्धेला खोपटेगावचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच विशाखाताई ठाकूर यांचे यजमान सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टी या पार्टीचं युवा नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर आहे ते सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपला आदर सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी विनंती करेन या निमित्तानं किरण कुंभार यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय प्रशांत ठाकूर लोकनियुक्त सरपंच खोपटे ग्रामपंचायत यांचा आपण यथोचित महान सन्मान करायचा आहे. मंचकावर उपस्थित ज्यांचं सराफत प्रमाणात या स्पर्धेला आम्हाला सहकार्य लाभत असतं ते हॉटेल साई सारा धाबा गव्हाणपाटा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चतुर्थ क्रमांक, मालिकावीर, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द मॅच या सर्व ट्रॉफ्या आम्हाला सुपूर्द केल्यात. ते साई सारा हॉटेलचे सर्वे सर्वा सन्माननीय मोहम्मदजी रहमत यांना मी विनंती करेन की आपण यायचा आपला आदर सन्मान. मी BC ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. मोहम्मद रहमत अर्थात बिहारमधील ज्यानं काँग्रेस पक्षाला एक बळकट देण्याचं काम केलं आहे, म्हणजे इथेही काँग्रेस आणि तिथेही काँग्रेस असे साई सारा धाब्याचे मालक. कधी हॉटेलमध्ये आम्ही गेलो की जेवण आम्हाला फुकट असतं आणि आमच्या तिरंगा ट्रॉफी त्यांचं प्रेम खूप खूप मोठं आहे. कारण काँग्रेस का हात सबके साथ, विकासाचा महामेरू म्हणजे काँग्रेस पक्ष. असे मोहम्मद रहमत यांचं स्वागत होतं आहे. त्याप्रमाणे हॉटेल गरीब नवाज आपण गेला चिरल्या हायवेला तर तिथे एक अतिशय रुचकर असं जेवण ज्या हॉटेलमध्ये मिळतं ते गरीब नवाज. या गरीब नवाज हॉटेलचे मालक सन्माननीय अल्लाउद्दीन यांना हे मी विनंती करेन की आपण यायचं आहे. धर्म जात पंथ आम्ही मानत नसतो, सर्व धर्म समभाव या उक्तीप्रमाणे हा भारत देश. मी विनंती करेन किरण कुंभार यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अल्लाउद्दीन हॉटेल गरीब नवाज चे मालक यांचं आपण स्वागत करायचं आहे. त्याप्रमाणे मोहम्मद रहमत यांचे बंधू मोहम्मद असमद आपणास विनंती आपणही या आपलंही आदर सन्मान केला जाईल. मोहम्मद असमद, मोहम्मद रहमत यांचे बंधू. जात पंथ आपण मानत नसतो, हिंदू धर्म असू द्या, सीख, ईसाई, प्लीज हम सब भाई भाई. किरण कुंभार यांच्या शुभ हस्ते मान सन्मान आपण करतोय मोहम्मद असमद यांचं. मोहम्मद मुर्तजा यांचंही स्वागत होईल. मी मोहम्मद मुर्तजा यांना विनंती करेन की आपलाही आदर सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी रणजित मोकळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. मोहम्मद मुर्तजा या. रणजित मोकळ आपण यायचं. किरण कुंभार आपल्या शुभ हस्ते. पुन्हा आपण वळूया सामन्याकडं. काही क्षणामध्ये आणखी मान्यवरांचा आपण मान सन्मान करणार आहोत. विकेटसाठी 1000 रुपये मनोज ठाकूर. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये असतील तर पहिल्या चेंडूवर येतोय खणखणीत असा चौकार. पंच मिनिटांती पहिला बॉल पडलाय. जरी माझ्या घरची टीम असली तरी नियम हे सर्वांना सारखेच आहेत. प्लीज पडद्याच्या पाठीमागे बसला प्लीज. मोदी साहेबांनी एवढे संडास बांधले तरी हागाला पटरीवर. ही खासियत आहे तिरंगा चषकाची. हॅलो. या स्पर्धेला ॲडव्होकेट माजी उपसरपंच अविनाश ठाकूर साहेबांकडनं 5000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. तिरंगा ट्रॉफीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. या स्पर्धेसाठी शिवभक्त गजानन भाऊ दिघाटी यांच्याकडनं चिरणे टीमला शुभेच्छा आल्यात. स्वप्नील म्हात्रे यांनी जर झेर पकडला तर रोहन पाटील मोठेबोम यांच्याकडनं त्याला एक 500 रुपयाचं पारितोषिक असेल. वर्तक सर. नक्कीच मी म्हटलं होतं ही खासियत आहे तिरंगा चषकाची, कारण सक्त नियमावली आणि नियमांचं कठोरपणे पालन करणं प्रत्येक संघाला अनिवार्य. मी आवर्जून 2 वेळा एका गोष्टीचा उल्लेख केला, कारण या स्पर्धेला मालिकावीरसाठी बाईक ज्यांच्या माध्यमातून दिली ते संघाचे पुरस्कर्ते
सन्माननीय तेजस डाके सर यांचीही टीमला 2 धावांनी पॅनलाइज केलं होतं, हेही आपण विसरून चालणार नाही. आज अलंकार दादाने सांगितलं की माझी टीम जरी असली तरी 12:01 पहिला चेंडू पडतो, याचा अर्थ 12:21 4 षटकं होणं अनिवार्य असेल, अन्यथा चिरनेर संघ देखील पॅनलाइज केला जाईल. प्रहार केला जातोय परंतु झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक स्वतः, अप्रतिम झेल. नक्कीच जर हॅलो गणेश पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला चिन्ह टीमला पारितोषिक 1000 रुपयाचं. तत्पूर्वी मोठेजी गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय दीपक दादा भोईर यांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. एका यशस्वी स्पर्धेचे मुख्य आयोजक विद्यमान उपसरपंच शांत आणि प्रेमळ असं व्यक्तिमत्व दीपकदादा भोईर यांचं शुभ आगमन होतोय. मी विनंती करेन नूर 11 आवळे टीमचा संघटक आता हजर आहे. मैत्री मिडिल स्पोर्ट धाकटुजी संघाचा संघटक घ्यायचा आहे. नक्कीच चिरनेर विपक्ष तारा अशा प्रकारचा हा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना रंगतोय. तारा संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं चिरनेर संघाला. भारदार सुरुवात पहिल्या षटकामध्ये झाली होती, 16 धावा. तदनंतर थोडंसं कमबॅक केलं तारा संघाच्या गोलंदाजाने आणि आता मात्र पुन्हा एकदा झेल पकडला जातोय. बॅक टू बॅक दुसरी सफलता, अर्थातच हॅट्रिक साठी मनोज ठाकूर यांच्याकडून किती सर 1000 रुपये. 1000 रुपये. त्याचबरोबर आणखी आता राजा सरांनी देखील एक गणेश पाटील यांच्याकडून गणेश पाटील यांच्याकडून देखील 1000 आणि ही संधी असेल पुढच्या चेंडूवर येणाऱ्या या गोलंदाजाला. विवेक हतनोलकर एक प्रसिद्ध असा चिरनेरचा खेळाडू, परंतु प्रसिद्ध हा नुसताच झाला नाही, कारण प्रसिद्ध होण्यासाठी क्रिकेटमध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करावा लागतोय. तो सिद्ध करून दाखवलं विवेक हतनोलकरनं. अनेक सामन्यांमध्ये चिरनेरचं प्रतिनिधित्व करताना सामने जिंकून देणारा हा फलंदाज गोलंदाज. आणि आता मात्र थोडासा अयशस्वी होताना दिसतोय विवेक. अर्थातच फलंदाजी करताना हा येतोय तो तारा संघासाठी उत्तुंग चिरनेर संघानं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये 16 धावांची बरसात केली होती. त्यानंतर गोलंदाजी करताना मात्र 11 धावांच्या मोबदल्यात 2 सफलता. कुठेतरी थोडासा हरवी होताना दिसतोय, वरचढ होताना दिसतोय चिरनेर संघ. परंतु क्रिकेट आम्ही नेहमी म्हणतोय श्रेयश की हा अनिश्चिततेचा खेळ, म्हणजे सरड्यासारखे रंग बदलणारा असं तुम्हीही म्हणता, तर तशा प्रकारचा हा खेळ आहे. शेवटच्या क्षणी आपण आज बऱ्याच लढती पाहिल्या. आजची लढत देखील म्हणजे 5 चेंडूमध्ये 3 धावा देखील एखाद्या संघाला निघू शकल्या नाहीत, अशा प्रकारचा हा खेळ. काल देखील पाहिलं की कोपरोली संघ शेवटच्या षटकामध्ये एक बलाढ्य असा चिखले संघाला 8 धावा हव्या होत्या, केवळ 1 धावा अंकुरसारख्या गोलंदाजाने दिला आणि 7 धावांनी की 6 धावांनी कोपरोली संघ विजयी झाला. म्हणूनच या खेळाचं नाव आहे अनिश्चिततेचा खेळ. एखाद्या षटकामध्ये 1 धाव निघणं मुश्किल, तर एखाद्या षटकामध्ये 35 ते 36 धावा देखील प्राप्त केल्या जातात, ज्याचं नाव आहे या खेळाचं अर्थातच क्रिकेट. हा चेंडू मात्र ऑफिसच्या बराचसा बाहेरून जातोय. पंच हात फैलावून या चेंडूला खराब चेंडू म्हणून घोषित करतात. मी सन्माननीय अविनाश ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मैत्री मिडिल स्पोर्ट धाकटीजुई आणि नूर 11 आवरे या 2 संघटनेदरम्यान नाणेफेक करायचे आहे. आवरे टीमसाठी विद्याधर गावण सर, शिवसंकल्प असोसिएशनचे सदस्य यांच्याकडनं शुभेच्छा. नक्कीच हा येतोय मिडविकेटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार. दुसऱ्या षटकातील हा पहिला षटकार.
हॅलो. नक्कीच आवरे संघ शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली. हॅलो, कृपया पडद्यावर कोणी बसू नका. पुन्हा एकदा 5 ते 7 मार्चला CPL चिरनेर प्रीमियर लीगचं एक डे नाईटचं भव्य असं आयोजन आहे, तर ते पडदे टिकून ठेवायचे आहेत. बसू नका कोणी. ऋषी नारंगीकरचे शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. सलग जर 4 चेंडू निर्धाव टाकले तर आमच्या अलंकार दादाकडून पहिला वाईड आहे. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. अर्थातच सलग 4 चेंडू जर 5 पैकी 4 चेंडू जर सलग निर्धाव टाकले तर अलंकार दादाकडून 1000 रुपयाचं इनाम या ठिकाणी आहे. मला तर वाटते एक निर्धाव गेला जवळपास 250 रुपये कमावलेत असं. मनोज ठाकूर यांच्याकडनं 3 डॉटसाठी 1000. 3 डॉटसाठी 1000, 4 डॉटसाठी 1000. पहिला डॉट गेलेला आहे. दादा तुला ऋषी तुला 2 अजून डॉट टाकले तर 1000 रुपये नक्की मिळणार. आणि संघाच्या विजयामध्ये देखील इथं देणारे भरपूर हात आहेत. फक्त घेणाऱ्याच्या मनगटामध्ये ताकद असायला पाहिजे. इथून मनगटामधली ताकद गोलंदाजीच्या रूपाने दाखवावी लागेल ती ऋषी नारंगीकरला. हे दातृत्व नाही केवळ प्रेरणा देखील आहे. त्यांच्यामधून एक नवचैतन्य निर्माण करण्याची शक्ती देखील या बक्षिसाच्या रूपाने. केवळ पैसे आणि पैसे नाहीत. असं म्हटलं जातं की बक्षीस तर गेलं बहुधा, हा देखील एक चौकार येताना दिसतोय. एक कौतुकाची थाप. कारण लढ म्हटलं तर खूप मोठं एक प्रेरणा किंवा शक्ती ऊर्जा प्राप्त होते एखाद्या खेळाडूच्या मनगटामध्ये. आणि तशा प्रकारची प्रेरणा शक्ती या बक्षीस रूपाने प्रत्येक खेळाडूला आपापले समर्थक देताना दिसतात. तीच प्रेरणा अलंकार दादा असतील, मनोजबा असतील किंवा आणखी जे राजा सरांनी नाव घेतलं ते देखील असतील, तर आपल्या संघाच्या या खेळाडूंना उत्तेजन देण्याचं काम करत आहेत. प्रत्येक संघ अशा प्रकारची कामगिरी करताना दिसतोय. काल तेजस डाके सरांच्या माध्यमातून पाहिलं की षटकारांच्या हॅट्रिकसाठी 10,000 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपये देखील प्राप्त केले अशा प्रकारच्या खेळाडूंनी. हा चेंडू डिफेन्स पद्धतीने कव्हर आणि पॉईंटच्या क्षेत्रामधून अलगद तटवलेला दिसतोय. चेंडू जाते सीमारेषे लगत. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाबा तर पूर्ण, मला वाटतं 3 धाबा या चेंडूवर पूर्ण होताना दिसत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूपच छान. अशा प्रकारची एक विवेकनं मात्र सिरियस नक्कीच चूक केली असं मी म्हणेन. ज्यावेळी मिसफील्ड झाली होती त्यावेळी विवेकनं स्वतःकडं स्ट्राईक घेणं गरजेचं होतं. पुढचा चेंडू पूल करण्याच्या इराद्याने 1 धावच्या चेंडूवर मिळाली होती आणि विवेकला स्ट्राईक मिळाली होती. तोच चेंडू विवेकच्या बॅटमधून नक्की चौकार किंवा षटकार ठरू शकला असता आणि संघाच्या खात्यामध्ये 4 ते 5 धावा अजून वाढ झाली असती. आता मात्र पाहायचं क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. जर डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच धावचीच्या स्वरूपात एक सफलता चिरनेर संघाला प्राप्त करता आली असती, परंतु तसं घडलं नाही. षटकाची बहुधा नाही, 1 चेंडू अजूनही शिल्लक असेल कारण पहिला चेंडू वाईडच्या स्वरूपात प्राप्त झाला होता. धावत संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 11 आणि आत्तापर्यंतची धावत संख्या 26. या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावांची बरसा. गणपती बाप्पा. महादेव गडगे सरांचा हा आवाज. हा नक्कीच यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. क्रिकेटमधील 2 हे कर, अर्थातच पहिला म्हणजे यॉर्कर आणि दुसरा म्हणजे तेंडुलकर. तिसऱ्या षटकासाठी पाणी. तिसऱ्या षटकानंतर पाणी आपल्याला घेऊन 12वे खेळाडू आहेत त्यांनी तयारीत राहायचं. आपल्या हातामध्ये बॉटल घेऊन राहायचं आहे. श्रेयश वर बॉटल काढून ठेवायचे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण चिरनेर संघाकडून नक्कीच अपेक्षा असतील. एक चांगली फलंदाजी होताना दिसते कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आणि धावसंख्या सध्या झालेली आहे ती 27. चिरनेरकर आत्ताच पाणी घ्या, तिसऱ्या षटकानंतर येणार नाही. जा तुम्हीही जाऊ शकताय. दोन्ही 11वे 12वे खेळाडूंना मुभा असेल. भिवंडीला एक स्पर्धा होती, ड्रिंक्स ब्रेक होता रथामध्ये. ज्याला लोकांना असला नवरा न्यायला रथ मिळत नाही, यांच्या पाण्याच्या बाटल्या रथामध्ये. नक्कीच हा ड्रिंक्सची जी वेळ आहे ती ॲड केली जाणार नाही. टाइम आउट झालेला आहे.
तो टाईम नसतोच, पकडला जात नसतो, कारण विकेट झाल्यानंतर देखील फलंदाज तंबूमध्ये येताना दुसरा नवीन फलंदाज जाताना खरं तर ती नियमावली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यावेळी मला तर वाटते डिसिल्वा ना श्रीलंकेचा फलंदाज मॅथ्यूज अँड्रू मॅथ्यूजला जाताना देखील विलंब झाल्यामुळे पंचांनी त्याला बाद करार केला होता. कारण एक नियम होता क्रिकेटचा आणि आहे देखील, सीमारेषा पहिला खेळाडू बाद करण्याच्या अगोदर म्हणजे 2 मिनिटाच्या अगोदर नवीन फलंदाज क्रीजमध्ये येणं गरजेचं आहे. त्या नियमाचा पुरेपूर फायदा पंचाने घेऊन या खेळाडूला, श्रीलंकेच्या खेळाडूला बाद केला होता. 6 चेंडूमधील जर 4 चेंडू निर्धाव टाकले, सलग नको, आता 4 चेंडू असू दे, 4 चेंडू सलग नाही, ही अट काढून टाकलेली आहे. ही आहे खरं तर खेळाडूंना ऊर्जा देण्याची कामगिरी. अलंकार दादांच्या माध्यमातून आमचे बाजीराव दादा असते तर नक्कीच या अशा प्रकारचं प्रोत्साहन दिलं असतं. झेल होतोय की नाही मला तर वाटते सीमारेषेलगत जर हा असता तर नक्कीच झेल होऊ शकला नसता, परंतु चौकार देखील आडला गेला असता. पुन्हा एकदा आठवण करून देतोय की गेल्या वर्षी अशा प्रकारचा चिरनेर विरुद्धचा सामना होता. त्यावेळी बाजीराव दादाने सांगितलं होतं की चिरनेर संघानं बक्षीस जर जिंकलं तर षटकार आहे, षटकार. सलग्न 3 चेंडू डॉटसाठी मनोज ठाकूर यांच्याकडून सुद्धा रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि कोणतेही 4 चेंडू जर डॉट बॉल टाकले तर अलंकार दादांच्या माध्यमातून देखील 1000. शॉट डिलिव्हरी एक मिस झालेला आहे. सलग 3 मॅच कोणत्या ना कोणत्या रूपानं, म्हणजे खेळाडूंना हे केवळ बक्षीस नव्हे, ते बक्षिसाच्या लालसेने नव्हे तर मॅच जिंकणं हे अनिवार्य आहे. धावांची बरसात होताना दिसते तारा संघाकडून. नक्कीच डिफेन्स पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न. झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक, झेल होऊ शकत नाही आणि झेल सोडल्यानंतर आणखी एक दुहेरी चूक. चेंडू जातोय सीमापार, चौकार. विवेक हातनोलकर साठी आणखी एक संधी. या षटकामध्ये 1 विकेट घेतली तरी विकेटसाठी सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य किरणजी कुंभार साहेब यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाची धनराशी बक्षीस रूपानं. लेगेस्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांचे हात फैलावले जातात. वाईट करार केला जातोय. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते, संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या 38, विजयासाठी 57 ना, विजयासाठी 57 धावांचं विजय उद्दिष्ट असेल. येणाऱ्या काही चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असेल. हा चेंडू डिफेन्स पद्धतीने पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मिसफील्ड होते. 1 धावसंख्या 39. अजूनही 12 आणि 1 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. 14 माफ करा, 1 वाईड आहे. पाहायचं आहे, क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारे दर्जेदार क्षेत्ररक्षण झालेले, 1च धावेवर समाधान. बोला. चिन्मय कलेक्शन कडून लगातार 2 विकेट प्राप्त केले तरी आता 1च चेंडू राहिलेला आहे लगातार विवेकचा आणि लगातार 3. आज वर्तक सर चिरनेरवासियांचे एटीएम खुले झालेले आहेत. एटीएम खुले झालेत, परंतु घेणाऱ्याचे हात देखील तशा प्रकारचे आणि मनगटामध्ये ताकद असणं गरजेचं आहे. देणारा देत जातो, परंतु घेणाऱ्याच्या हातामध्ये देखील ताकद असणं गरजेचं आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे असं म्हणतोय. म्हणजे ती दानशूरपणा, जी दान देण्याची वृत्ती आहे ती चिरनेरवासियांमध्ये आहे.
परंतु घेणाऱ्याची ते देखील करामत असणं. आपण नेहमी म्हणतोय की क्रीजवर असलेल्या फलंदाजाच्या मन आणि मनगटामध्ये जोर असणं गरजेचं आहे. मनगटामध्ये जोर नुसता असून चालत नाही, तर त्याचं मन देखील स्थिर असावं लागतं. कारण येणारा चेंडू कशा पद्धतीने खेळायचा हे अगोदर ठरवून खेळणं चांगलं असतं. म्हणूनच मन स्थिरावलेलं असणं गरजेचं आहे आणि त्याला साथ देणारं मनगटामधली ताकद. येस, म्हणूनच म्हटलं जातोय की माणूस प्रथमतः हा मनामध्ये हरत असतोय, नंतरच मैदानामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये हरत असतोय. तू नुसतं लढ म्हण अशा प्रकारची एक कौतुकाची थाप जर पाठीवर पडली तर नक्कीच खेळण्याची प्रेरणा, एक जिद्द निर्माण होतं, जिंकण्याची ताकद निर्माण होतं. म्हणूनच ही बक्षिसं त्याच दरम्यान किंवा त्याच स्वरूपाची बक्षिसं आहेत. आपल्या खेळाडूंना नुसतं प्रोत्साहन नाही तर एक चिरण्याचा विजयाचा शिल्पकार अशा प्रकारचा एखादा खेळाडू ठरावा, हा त्यामागचा उद्देश आहे बक्षिसाच्या रूपानं. केवळ या खेळाडूंच्याकडं किंवा या दात्यांच्याकडं पैसे आहेत असं नाही, तर चिरनेर संघ जिंकावा अशा प्रकारची अभिलाषा देखील त्या बक्षिसाच्या माध्यमातून आहे. येणारे 12 चेंडू, चला स्पीडअप करायचं आहे. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल ती 16 धावांची, म्हणजे 8 धावा प्रति षटकामध्ये रिक्वायर रन रेट 8चा असेल. गोलंदाज साहिल, झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचणं गरजेचं आहे. आणि मला तर वाटतंय या अगोदर पाहिलंय की हमरापूरच्या क्षेत्ररक्षकांनी ज्या प्रकारे झेल सोडले त्या झेलची पुनरावृत्ती. आणि झेल सोडणारा क्षेत्ररक्षक कोण आहे तर ऋषी नारंगीकर. नक्कीच गेल्या वर्षी सांगितलं होतं, आमचं पनीस भोपीनं सांगितलं होतं, वाचलोय पण जॉकर नाही हातात, अशा प्रकारची पण. हा खरं तर डायलॉग जे खेळतात त्यांनाच समजेल. वाचलोय पण जॉकर नाही म्हणजे नेमकं काय. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र ऋषी नारंगीच्या कडून होतंय. हा बोला. कोणी? चिरनेरच्या प्रत्येक खेळाडूला म्हणजे झेल आलेला जर पकडला तर प्रत्येक झेलसाठी अलंकार दादांच्या माध्यमातून 100 रुपये. झेल सोडू नका रे मित्रांनो, निदान 100 रुपये तरी प्राप्त करून घ्या. आणि आता मात्र झेल घेण्याची ही संधी नसेल. हा येतोय असा दर्जेदार उत्तुंग असा हा षटकार. माननीय किरणजी कुंभार साहेब यांच्याकडून 5,000 रुपये, अलंकार दादा यांच्याकडून 5,000 रुपये आणि गणेश मात्रे यांच्याकडून देखील किरण कुंभार फक्त आहेत. अलंकार दादाने थोडीशी माघार घेतलेली आहे, असू द्या. चिन्मय कलेक्शन 200 रुपये विकेटसाठी पाहायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, 9 चेंडू 8 धावा. आता मात्र धाव संख्या होते 50. 8 चेंडू असतील आणि 8 चेंडूमध्ये 7 साईबाबांचं गीत ऐकायचं आहे. किरणजी कुमार, जगाला सर्व धर्म समभावाची शिकवण देणारे राष्ट्रसंत. मनोज ठाकूर सरांनी 500 रुपये दिलेले आहेत आणि आता मात्र हा येतोय चौकार. उर्वरित 3 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 7.
जगाला सर्व धर्म समभावाची शिकवण देणारे राष्ट्रसंत साईबाबांच्या गीतानं खरं तर कुठंतरी चिरनेर संघ महागणपतीला साकडं घातलं असेल, परंतु आता मात्र 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 3 धावा. 3 धावांची गरज. गोलंदाज साहिल ठाकूर. कुठंतरी चमत्कार घडवावा लागेल आणि आता ह्या चमत्काराला सुरुवात होते की काय? बाबांचं या ठिकाणी आशीर्वाद, महागणपतीचे आशीर्वाद लाभतात की काय? एक विकेट मात्र प्राप्त केली जातोय. 6 चेंडू 3 धावा. तारा संघाकडे नक्कीच सामन्याचं पारडं जरी मोठं असलं तरी साईंचं गीत लावल्यानंतर 1 विकेट प्राप्त झाली म्हणून मनोजी ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा साई गीताची फरमाईश आली. पुन्हा एकदा विकेट प्राप्त व्हावी अशा प्रकारचे सामना स्पीडअप करायचा. चिरनेर संघ 6 चेंडू 3 धावांची गरज. अशा परिस्थितीत सामना जिंकला तर नक्कीच या चिरनेर संघावर बक्षिसांची उधळण केली जाईल. तारा संघ या परिस्थितीमध्ये मात्र कुठेही मागे कमी पडणार नाही. दर्जेदार अशी फलंदाजी आपण पाहिले तर फटके जे षटकार आणि षटकार आले अगदी प्रत्येक चेंडूसाठी प्रत्येक डॉट बॉलसाठी हा गोलंदाज आहे. अर्थातच नाव सुजल हा नवीन गोलंदाज आहे. या सुजलसाठी प्रत्येक डॉट बॉलसाठी 200 रुपये सन्माननीय अलंकारदादा परदेशी यांच्याकडून. आणि मॅच जर जिंकली तर मनोज ठाकूर सरांच्याकडनं तब्बल 2000 रुपये. सन्माननीय किरणजी कुंभार साहेब यांच्याकडनं 5000 रुपये चिरनेर संघासाठी. डेब्यू मॅच आहे या गोलंदाजाची. प्रथमतःच आपल्या टीमसाठी, आपल्या गावाच्या टीमसाठी नाईट रजनीमध्ये गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. त्या गोलंदाजावर खऱ्या अर्थाने ATM खुले केले चिरनेरवासियानं. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी रोख रक्कम 200 रुपयाचा पारितोषिक. 50-50चे मालक आमचे मनोजदादा यांच्याकडून देखील तब्बल 2000 रुपयाची धनराशी डिफेन्स पद्धतीने. कारण कोणत्या क्षणी कोणता फटका खेळावा हे नक्कीच ठरवलं जाते तारा संघाच्या खेळाडूंकडून. आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये हवे असतील त्या फक्त 2 धावा. सोन्या 50-50चा बोलबाला नक्कीच मला तर वाटते RC प्रीमियर लीगमध्ये भरपूर झाला होता. RC प्रीमियर लीग, रांजणपाडा चिंचपाडा प्रीमियर लीग का मला तर वाटते 18 तारखेला काहीतरी संपन्न झालं. 5 चेंडू 2 धावा. इथं एक चमत्कारच चिरनेर संघाला विजय प्राप्त करून देऊ शकेल. आणि असा चमत्कार या गोलंदाजाच्याकडनं अर्थातच सुजल फोपेरकरकडनं घडणं गरजेचं आहे. डिफेन्स पद्धतीने खेळून काढलेला हा चेंडू जातोय. विजयाचा चौकार ठरतोय. तारा संघ विजय प्राप्त करतोय. चिरनेर संघ मात्र अपयश पदरी घेऊन नक्कीच निराश.